विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। यंदा नवरात्र महोत्सव जोरात होणार। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवात दररोज 60,000 भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे। तर नवरात्र काळात 3 दिवस उस्मानाबाद जिल्हा बंदी असणार आहे। या काळात तुळजापूर येथे संचारबंदी आदेश लागू असणार आहेत। पौर्णिमेला कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यासह देशभरातून नागरिक तुळजापूर येथे आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात। त्यामुळे या 3 दिवसात एकही वाहन किंवा भाविक जिल्ह्यात येऊ दिला जाणार नाही। पौर्णिमेच्या अगोदर 1 दिवस, पौर्णिमे दिवशी व पौर्णिमेनंतर 1 दिवस असे 3 दिवस तुळजापुरात संचारबंदी राहील। तर उस्मानाबाद जिल्हा सीमाबंदी लागू असणार आहे। या काळात सर्व प्रवेशांच्या सीमा बंद करून तिथे पोलीस व महसूल विभागाच्या अधिकारी यांचा कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे। तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या विश्वस्त बैठकीत हे निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली। नवरात्र काळात ज्या भाविकांनी कोरोना लसीचे 2 डोस पूर्ण केले आहेत त्यांनाच मंदिरात प्रवेश मिळणार आहे। तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा 29 सप्टेंबर रोजी होणार असून 7 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या काळात देवीचा नवरात्र उत्सव होणार आहे। त्यात 7 ऑक्टोबर घटस्थापना दिवशी पासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले असणार आहे। तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी व परिसरात कोरोना नियमाचे पालन करणे बंधनकारक असणार असून सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्स हे शारदीय नवरात्र महोत्सवात 29 सप्टेंबर रोजी मंचकी निद्राने सुरुवात होणार आहे। या काळात देवीची मूर्ती शेज घरात निद्रेसाठी ठेवली जाते। 7 ऑक्टोबर रोजी देवीच्या मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करून घटस्थापना होणार आहे। 8 ऑक्टोबर रोजी श्री देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबिना। 9 ऑक्टोबर रोजी रथ अलंकार महापूजा। 10 ऑक्टोबर रोजी ललित पंचमी असल्याने मुरली अलंकार महापूजा। 11 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा। 12 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा। 13 ऑक्टोबरला महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा। 14 ऑक्टोबर रोजी घटस्थापन व 15 रोजी विजयादशमी दसरा असल्याने पहाटे सीमोल्लंघन हा विधी होणार आहे। त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी मंगळवारी कोजागिरी पौर्णिमेनंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या वतीने अन्नदान अशा प्रकारे शारदीय राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।